निवडणूक होण्याच्या अगोदरच भारतीय जनता पक्षाचे 100 नगरसेवक अविरोध निवडून आलेले आहेत. गुंडागर्दी, मारधाड, हे गाड्या फोडणे, लाठीच्या हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जो समोर येणार आहे तो आहे भारतीय जनता पक्ष. 46,000 लोकांनी मतदान केलं नाही. हा लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव बीड जिल्ह्यात संपन्न झालेला आहे. मतदान न करणाऱ्यांना खरोखरच लाज वाटली पाहिजे. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत आहात सारांश. आज सारांशमध्ये मी वेगवेगळ्या 3 विषयांवर बोलणार आहे. पहिला विषय आहे तो बीड जिल्ह्यामध्ये संपन्न झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकींचा. दुसरा विषय आहे तो महाराष्ट्रामध्ये महायुतीचा खरा संघर्ष झालाय कोणाशी. आणि तिसरा विषय आहे निवडणूक आयोगानं ज्या निवडणुका लांबवल्यात त्याविषयीचा. तुम्हाला एक धक्कादायक बातमी मी सांगणार आहे आणि ती बातमी ही आहे की बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत 46,000 लोकांनी मतदान केलं नाही. म्हणजे एकूण जे आपलं मतदान आहे बीड नगरपालिकेचं ते आहे 1,80,658 आणि मतदान झालेलं आहे 58.98. म्हणजे 46,000 लोकांनी मतदान केलं नाही. म्हणजे विचार करा की मतदानासारखं पवित्र कार्य जर नागरिक करायला तयार नसतील तर कोणत्या अर्थानं हे नागरिक उद्या या समाजातल्या या राजकारणातल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणार आहेत, अनैतिकतेबद्दल बोलणार आहेत, कोणत्या तोंडाने हे लोक बोलणार आहेत. ज्या मतदानासाठी मत हे लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि जर हे महत्त्वाचं वैशिष्ट्य जे असणारं जे मतदान आहे त्या मतदानाला जर 46,000 लोकांनी पाठ फिरवली असेल तर याचा अर्थ काय आहे. निवडणुकीच्या मतदानाचा दिवस म्हणजे अनेकांना हॉटेलिंगचा दिवस वाटायला लागतो, अनेकांना पर्यटनाचा दिवस वाटायला लागतो. मग लग्न कार्य आहेत, वाढदिवस आहेत, यासारखे उत्सव त्यांना वाटायला लागतात आणि मतदानाला हे लोक अजिबात महत्त्व देत नाहीत. परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की या मतस्वातंत्र्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढा लढला गेलेला आहे, स्वातंत्र्य संग्राम लढला गेलेला आहे आणि त्याच्यासाठी हजारो लाखो लोक या देशामध्ये या लाखो लोकांनी आपले संसार धुळीला मिसळलेले आहेत. ते केवळ मतदानासाठी, मतस्वातंत्र्यासाठी. हजारो लोक फाशीवर गेले. कशासाठी? मतस्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी. पण तरीही जर बीड सारख्या एका लहान्या शहरात 46,000 लोक हे जर मतदान करणार नसतील तर याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बीड शहरातल्या विविध जे प्रभाग आहेत आणि जे वार्ड आहेत आणि जे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी सारांशच्या टीमनं सर्वेक्षण केलं आणि असं निदर्शनाला आलं की ज्या प्रभागामध्ये जे मतदान केंद्र आहेत, जी सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांचे मतदान केंद्र ज्या ठिकाणी आहेत, ज्यांची मतदान ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मतदानाची जी प्रक्रिया आहे किंवा मतदानाची जी संख्या आहे ही अत्यंत अल्प आहे. तर ज्या ठिकाणी अल्पसंख्याक लोक राहतात, ज्या ठिकाणी दलित बांधवांच्या मोठ्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी मात्र मतदानाला मोठ्या प्रमाणामध्ये झुंबड उडाली होती. मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या. म्हणजे अक्षरशः काही जणांना तर 1-1 तास रांगेमध्ये उभा राहून त्यांना मतदान करावं लागलं. परंतु जे सुशिक्षित लोकांचे वार्ड होते, उच्चभ्रू लोकांचे वार्ड होते त्या ठिकाणी मतदानासाठी शुकशुकाट होता. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हाच आहे की उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोक हे खरोखरच मतदानाला गांभीर्याने घेत आहेत का? आणि जर घेत नसतील तर त्याची कारणं काय आहेत हे महत्त्वाचं आहे. पण एकीकडे ही भीषण परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातल्या अन्य ठिकाणी समाधानकारक मतदान झालेलं आहे. त्यातली त्यात माजलगावला सर्वात जास्त मतदान झालेलं आहे, ते 76% पुढे झालेलं आहे. पण तरीही या निवडणुकीमध्ये जे कमी मतदान झालेलं आहे त्याच्याबद्दल नागरिकांनी खरोखरच आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि ही गोष्ट खरोखरच एक जर मी स्वतःला जर आपण जबाबदार नागरिक म्हणत असू, आपण स्वतःला एक जिम्मेदार नागरिक म्हणत असू या देशाचे,
आणि एक उच्च शिक्षित नागरिक म्हणत असू, किंवा आपण या समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण नागरिक म्हणत असू, तर आपल्या सगळ्यांना, माझ्यासह आपल्या सगळ्यांना, मतदान न करणाऱ्यांना खरोखरच लाज वाटली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मतदान न करणं हा केवळ लोकशाहीचा अपमान नाही आहे. तर जे लोक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले, संसार त्यांच्या धोडीला मिळाले, त्या सगळ्या शहीदांचा, त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे, असं मला स्वतःला वाटतं. बीड जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये नगरपालिकांमध्ये मतदान झालं. बऱ्याच ठिकाणी मारधाड, भांडणे, एकमेकावर टेबल उचलायचे आहेत, गाड्या फोडा, हे सगळं झालेलं आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये हा लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव बीड जिल्ह्यात संपन्न झालेला आहे. पण या नगरपालिकेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की जे सतत परळीला घडत होतं, ते परळीचा जो पॅटर्न होता तो आता पॅटर्न गेवराईकडे सरकलेला आहे. गेवराईला प्रचंड प्रमाणामध्ये मारधाड झालेली आहे, भांडणं झालेली आहेत, गाड्या फोडलेल्या आहेत, दगडफेक झालेली आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या समर्थकांच्या उमेदवारीमध्ये झालेलं आहे. बीडलाही तेच झालेलं आहे. या दोन्ही राष्ट्रवादीची गट हे शाहूनगर भागामध्ये एकमेकाला भिडले आणि त्या ठिकाणी सुद्धा एकमेकावर टेबल उचलून त्यांनी टाकेपर्यंत ती भांडणं झालेली आहेत, नंतर दगडफेक वगैरे झालेली आहे. या सगळ्या वातावरणामध्ये, ज्याला आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो, तो उत्सव या सगळ्या वातावरणामध्ये जो आहे तर संपन्न झालेला आहे. म्हणजे एकीकडं गुंडागर्दी, मारधाड, भांडणं, दगडफेक, गाड्यांचे काचं फोड हे चालू आहे, तर दुसरीकडे मात्र या शहरातला जबाबदार नागरिक हा मतदान न करणं ही त्याची बेजबाबदारी आता सगळीकडे ही उघड झालेली आहे. निवडणुका म्हणलं की हाणामाऱ्या, भांडणं, हेवे दावे आणि कोर्ट कचेऱ्या आल्याच. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उमेदवार हे कोर्टामध्ये गेले, त्याचा निकाल लागायला उशीर झाला आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्णय दिला की जे प्रकरणं न्यायालयामध्ये प्रविष्ट होती त्या सगळ्या महानगरपालिका आणि प्रभागांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होतील आणि 21 डिसेंबरला निकाल लागेल. म्हणजे जवळपास 21 तारखेपर्यंत संपूर्ण निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे. तोपर्यंत सगळ्या महाराष्ट्राला त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण याचा फटका हा बीडमध्ये सुद्धा बसलेला आहे. बीड जिल्ह्यातल्या 5 प्रभागामधल्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार आहेत. त्यात बीड शहरामधली प्रभाग क्रमांक 3B ची निवडणूक देखील ही 20 डिसेंबरलाच होणार आहे. कारण या वार्डातला एक उमेदवार हा न्यायालयामध्ये गेला होता आणि त्याच्यामुळे त्याचा फटका हा बीडला देखील हा बसलेला आहे. पण हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयापाठीमागची भूमिका न्यायालयाची जी आहे आणि ती योग्य आहे की जर अगोदरच हा निर्णय जाहीर केला तर उरलेल्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि हे 100% खरं आहे. परंतु हा जो मध्ये स्पॅन मिळालेला आहे, मोठा जो काळ मध्ये जाणार आहे जो 20 दिवसांचा, त्याच्यामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष उडण्याची शक्यता आहे. कारण कोणी आपल्याला मतं दिली नाही, कोणी आपल्या विरोधात प्रचार केला, कोण आपला विरोधक होता, कोण आपला होता, इतरांना जाऊन मिळाला, कोण इतरांचा होता, आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मोठा संघर्ष आणि मोठी भांडणं होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बीडमध्ये जसं की मी पूर्वी सांगितलं, गेवराई आणि बीडला फार मोठ्या चकमकी घडल्या, परंतु मला पोलीस प्रशासनाचं खरोखरच अभिनंदन करावंसं वाटतं की त्यांनी काही मिनिटांमध्ये या सगळ्या परिस्थितीवर जे आहे तर एकदम नियंत्रण केलं आणि परिस्थिती शांत केली. खरं म्हणजे यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कावत यांचं अभिनंदनच प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. दुसरा विषय आहे तो महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत, या निवडणुकामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे दोन्ही गट उभा राहिले. पण निवडणूक मात्र जी झाली ती केवळ सत्ताधारी पक्षातल्या घटक पक्षांशीच. अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचा संघर्ष झाला, अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना यांचा संघर्ष झाला, अनेक ठिकाणी शिंदे सेना आणि अजित पवार यांचा संघर्ष झालेला आहे. तर म्हणजे जो काही संघर्ष झालेला आहे तो महायुतीच्या घटक पक्षांमध्येच झालेला आहे.
खरं म्हणजे हा संघर्ष विरोधी पक्षाबरोबर व्हायला पाहिजे होता, पण या पूर्ण निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज हा कुठेही दिसलेला नाही, हे खरं आहे. जर मला असं कुणी विचारलं की येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोणता होणार आहे, कोणता पक्ष महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभरून येणार आहे, तर मी 100% सांगतो की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जो समोर येणार आहे तो आहे भारतीय जनता पक्ष. त्याचं कारण असं आहे की निवडणूक होण्याच्या अगोदरच भारतीय जनता पक्षाचे 100 नगरसेवक अविरोध निवडून आलेले आहेत. होय, हे खरं आहे. 100 नगरसेवक अविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे धोंडाईच्या सारख्या गावामध्ये 26 नगरसेवक अविरोध निवडून आलेले आहेत. धोंडाईचा भागाचे आमदार जयकुमार रावल जे की मंत्री आहेत, या धोंडाईचा मध्ये 26 नगरसेवक हे अविरोध निवडून आलेले आहेत. आणि रावल यांची आई नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा अविरोध निवडून आलेली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे नगरसेवक अविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे 100 नगरसेवक जर आत्ताच अविरोध निवडून येत असतील आणि जवळपास 4 ठिकाणच्या नगराध्यक्ष देखील त्यांचे अविरोध निवडून येत असतील, तर निश्चितच पुढच्या काळामध्ये मोठा पक्ष म्हणून भाजप हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये मोठा पक्ष म्हणून समोर येईल, यात आश्चर्य वाटण्याचं कोणतंही कारण नाही. पण भारतीय जनता पक्षाचा जो संघर्ष झालेला आहे शिंदे सेनेशी झालेला आहे आणि अजित पवारांशी जो संघर्ष झालेला आहे, या संघर्षाच्या जी नांदी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षाचं जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, जे आपण महायुती म्हणतो, या महायुतीवर आपण स्पष्टपणे भविष्यात पाहणार आहोत. तिकडे कोकणामध्ये तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये प्रचंड धुमशान सुरू आहे, हे महाराष्ट्र पाहत आहे. महाराष्ट्राच्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट आणि शिंदे सेना यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण पाहतोय. इतकंच काय, बीडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपण बघितलेलं आहे की अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच सत्तेमध्ये असताना देखील गेवरायला या दोन्ही गटामध्ये प्रचंड हाणामाऱ्या झालेल्या आहेत. तीच परिस्थिती जी आहे, तर अंबाजोगाईला भारतीय जनता पक्षाचं नाव न घेता एक आघाडी निर्माण केलेली आहे, पण आहे सगळं भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ते आहेत आणि ते लढतायत कोणाशी, तर ते अजित पवारांशीच लढतायत. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सगळीकडं हे मोठ्या प्रमाणामध्ये चित्र दिसतं आहे आणि याचे दुष्परिणाम येत्या काळामध्ये हे जे आहे तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे घटक पक्षाचं सरकार आहे, या सरकारवर आपल्याला पाहायला दिसणार आहेत. कारण की भाजपनं पूर्णपणे शिंदे सेनेची नाकेबंदी करायला सुरुवात केल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत. त्या तुलनेमध्ये मात्र अजित पवार अजूनही सेफ आहेत असं वाटायला लागतं आहे. बीडच नव्हे तर सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकांचं वैशिष्ट्य हे की कोणतीही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली नाही. ही निवडणूक लढल्या गेली ती जातीवर आणि धर्मावर. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पंकजाताई मुंडे, जयदत्त क्षीरसागर, नवाब मलिक, सना मलिक यासारखे मोठे मोठे नेते बीडमध्ये येऊन गेले. त्यांनी मोठ्या सभा घेतल्या, त्याला मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली आणि या सगळ्यांना एकाकी संघर्ष केला तो बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि सय्यद सलीम यांनी. बघूया या संघर्षाचा परिणाम काय होतो ते, आणि या संघर्षाचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी राजकारणाच्या या कुरुक्षेत्रावर, या संघर्षात कुणाचा होतो जय आणि कुणाचा होतोय पराजय हे पाहूयात आपण. पण तुम्हाला थांबावं लागेल 21 तारखेपर्यंत. यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी सतत पाहत राहा सारांश. जर तुम्हाला हे आवडलं असेल सारांश, तर याला सबस्क्राईब करा, याला लाईक करा, याला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मी आपल्या सगळ्यांचा अंतःकरणापासून आभारी आहे की अल्पावधीतच जवळपास 2.5 लाखापेक्षा व्ह्यूजर्स या सारांशला मिळालेले आहेत. हा तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास आहे असं मला स्वतःला वाटतं. भेटूया अशाच नव्या विषयांबरोबर नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. मी सतीश साळुंके.